नहीं नहीं, यहाँ मंत्रियों के त्याग पत्र नहीं होते भैया। ये यूपीए की नहीं, एनडीए की सरकार है। देशाचे तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 2015 साली केलेलं हे वक्तव्य। मागच्या 12 वर्षांच्या काळात मोदी सरकारमध्ये फक्त एका मंत्र्यानं राजीनामा दिला होता। ते मंत्री होते एम.जे. अकबर, ज्यांना 2018 मध्ये मी टू मुवमेंट मध्ये आपलं पद सोडावं लागलेलं। पण त्या व्यतिरिक्त मोदी सरकारमध्ये कधीच कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा हा झाला नाही। या दरम्यान अनेक मंत्र्यांवरती आरोप झाले, अनेकांविरुद्ध आंदोलनही झाली, पण राजीनामा हा कधीच झाला नाही। पण हा इतिहास बदलला 25 जुलै 2026 ला। शनिवारी देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पेपर फुटीच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा लागला। अशा प्रकारे आंदोलनामुळे राजीनामा देणारे धर्मेंद्र प्रधान मोदी सरकारचे पहिले मंत्री बनले। आता प्रश्न आहे तो म्हणजे धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणारे शेवटचे मंत्री ठरतील का? कारण प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे, पुढचा नंबर कोणाचा? मोदी सरकारमध्ये यानंतर कोणत्या मंत्र्याचा राजीनामा होऊ शकतो? नक्की चर्चा काय सुरू आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तसं पाहिलं तर मोदी सरकारमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू आहे। काही महिन्यांपूर्वीच राघव चड्ढा यांच्यासोबत आम आदमी पार्टीच्या 7 राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडून पक्षाचे तब्बल 20 खासदार एनडीए मध्ये आले। यानंतर शिवसेना ठाकरे गटात फूट पडून 6 खासदार शिंदे गटात गेले। यामुळे आता एनडीएचं संख्याबळ हे वाढलेलं आहे। या वाढलेल्या संख्याबळाचा विचार करून मंत्रिमंडळ विस्तार हा होणारच आहे। महत्त्वाचं म्हणजे आता सीजेपीचं जे आंदोलन झालं ते सगळं आंदोलन देशाच्या युवा पिढीनं उभं केलेलं, याचा परिणाम सरकारवरती झालाय। त्यामुळे आता सरकारमध्येही नवीन तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। अशा परिस्थितीत अनेक जुन्या मंत्र्यांचा पत्ता कट होऊ शकतो। धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर या मंत्र्यांचा नंबर लागू शकतो, अशा चर्चा सुरू झाल्यात। आता या चर्चा कोणकोणत्या मंत्र्यांची आहे ते पाहूयात। सध्या सगळ्यात जास्त चर्चा आहे ती देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची। नितीन गडकरी हे मोदी सरकारमधल्या सगळ्यात वरिष्ठ मंत्र्यांपैकी एक आहेत। ते 2014 पासून केंद्रात मंत्री आहेत। मात्र मागच्या काही काळापासून इथेनॉलच्या मुद्द्यावरून त्यांच्या विरोधात वातावरण तयार व्हायला लागलंय। सरकारने गेल्या वर्षी पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल ब्लेंडिंगचा निर्णय घेतला। मात्र हा निर्णय देशाच्या सामान्य जनतेला पटलेला नाहीये। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केल्यामुळे गाडीत अनेक समस्या येतात। गाडीचं मायलेज कमी व्हायला लागलंय, गाडीचे पार्ट सुद्धा खराब होतात। सरकारने आणलेल्या या E20 पॉलिसीचा चेहरा नितीन गडकरी आहेत। गडकरी यांनी सुरुवातीपासून इथेनॉल ब्लेंडिंगला पाठिंबा दिलाय। त्यामुळे आता या निर्णयावरून सामान्य जनता गडकरींना जाब विचारतेय। महत्त्वाचं म्हणजे इथेनॉल पॉलिसीमुळे गडकरींच्या मुलांना आर्थिक फायदा होत असल्याचे आरोप सुद्धा आता व्हायला लागलेत। या सगळ्यामुळे गडकरींच्या अडचणी या वाढल्याचं दिसतंय। मुळात E20 हा असा मुद्दा आहे ज्याचा परिणाम देशाच्या बहुसंख्य नागरिकांवर होतो। गाडीचं मायलेज कमी झालं तर त्याचा सगळ्यात जास्त फटका हा सामान्य नागरिकांना बसतो। त्यामुळे जर या मुद्द्यावरून देशाची जनता जर रस्त्यावर आली तर ते मोदी सरकारला चांगलंच महागात पडू शकतं। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशाची युवा पिढी ही रस्त्यावर आली होती। या पिढीमध्ये सरकार आणण्याची आणि सरकार पाडण्याची सुद्धा ताकद आहे। हीच युवा पिढी इथेनॉलच्या मुद्द्यावरून सुद्धा सरकार विरुद्ध उभी राहू शकते। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ज्या प्रकारे जनआंदोलन उभं राहिलं तशाच प्रकारचं आंदोलन गडकरी यांच्या राजीनाम्यासाठी सुद्धा होऊ शकतं। त्यामुळेच धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर पुढचा नंबर नितीन गडकरींचा लागतो का, अशा चर्चा आता व्हायला लागल्यात। या चर्चेच्या यादीतलं दुसरं नाव आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं। खरं तर गडकरी यांच्याप्रमाणेच सीतारामन सुद्धा मोदी सरकारच्या वरिष्ठ मंत्री आहेत। त्यांनी तब्बल 7 वेळा देशाचा अर्थसंकल्प मांडलाय। शिवाय महिला आणि दक्षिण भारतातला चेहरा म्हणून सरकारमध्ये त्यांची भूमिका ही महत्त्वाची आहे। मात्र मागच्या काही महिन्यांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेची जी अवस्था झाली आहे त्यावरून सीतारामन यांच्या विरुद्ध सुद्धा असंतोष हा वाढायला लागलाय। सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची व्हॅल्यू 96 पर्यंत घसरली आहे। ही ऑल टाइम लो लेव्हल आहे। रुपया लवकरच 100चा आकडा गाठू शकतो, अशा सुद्धा चर्चा आहेत। या घसरत्या रुपयाचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरती व्हायला लागलाय। शिवाय अमेरिकेच्या टॅरिफचा आणि व्यापार बंधनांचा परिणाम सुद्धा अर्थव्यवस्थेवरती झाल्याचं दिसतंय। महत्त्वाचं म्हणजे मोदी सरकार वाढती महागाई रोखण्यात अपयशी ठरलंय। पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात महागाई हा सगळ्यात मोठा मुद्दा होता। याच मुद्द्यावरून देशात काँग्रेस सरकार विरुद्ध असंतोष निर्माण झालेला। आता हाच महागाईचा मुद्दा मोदी सरकारला महागात पडू शकतो।
त्यामुळे त्याला लवकरात लवकर टॅकल करणं मोदी सरकारला गरजेचं आहे. अनेकांच्या म्हणण्यानुसार मंत्रिमंडळ विस्तारात निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थ मंत्रालय काढून घेतलं जाऊ शकतं. सरकारला 2029च्या लोकसभा निवडणुकीआधी अर्थव्यवस्थेबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. त्यामुळे सीतारामन यांना अर्थमंत्री पदावरून हटवलं जाऊ शकतं. सीतारामन यांच्या जागी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. नरेंद्र मोदींनी याआधी 2019 मध्ये परराष्ट्र सेवेतले अधिकारी एस जयशंकर यांना थेट परराष्ट्र मंत्री केलं होतं. आता तसाच काहीसा प्रयोग अर्थ मंत्रालयाबाबत सुद्धा केला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे. या चर्चेच्या यादीत तिसरं नाव आहे देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं. पेट्रोल इथेनॉलचा मुद्दा जसा गडकरी यांना महागात पडू शकतो तसाच तो हरदीप सिंग पुरी यांना सुद्धा जड जाऊ शकतो. कारण पेट्रोलियम मंत्री म्हणून त्यांच्या परफॉर्मन्सवरती अनेक सवाल हे उपस्थित झालेत. जगभरात युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर भारतात सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढवण्यात आले. मात्र आता कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा पूर्वी इतक्या झालेल्या असतानाही पेट्रोल डिझेलचे रेट काही कमी झाले नाहीयेत. महत्त्वाचं म्हणजे कच्च्या तेलाच्या मुद्द्यावरूनच भारत आणि अमेरिकेत तणाव निर्माण झालेला आहे. याचे परिणाम हरदीप सिंग पुरी यांना भोगावे लागू शकतात. पण हरदीप सिंग पुरी यांच्या पुढची ही एकमेव अडचण नाहीये, तर एप्स्टीन फाईल्स वरून सुद्धा पुरी यांच्यावरती अनेक आरोप झालेत. हे प्रकरण सध्या थोडं शांत झालं असलं तरी ते पुन्हा एकदा कधी सुद्धा चर्चेत येण्याची शक्यता आहे. जर या प्रकरणात आणखी काही खुलासे झाले आणि यामुळे पुरी यात अडकले गेले तर सरकारच्या अडचणी विनाकारण वाढू शकतात. त्यामुळे त्याआधीच पुरी यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे सध्या पुरी हे 74 वर्षांचे आहेत. भाजपमधल्या अलिखित नियमानुसार 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नेत्यांना महत्त्वाचं पद हे दिलं जात नाही. हे निकष लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन अशा अनेक नेत्यांसाठी लावण्यात आले होते. आता हाच निकष हरदीप सिंग पुरी यांनाही लावला जाऊ शकतो. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर पुढचा नंबर हरदीप सिंग पुरी यांचा लागेल का अशा चर्चा सुरू झाल्यात. थोडक्यात काय तर धर्मेंद्र प्रधान यांच्या एका राजीनाम्यामुळे अनेक समीकरणं बदलली आहेत. सरकार सामान्य जनतेसमोर झुकलं हा मेसेज आता देशभरात गेला असून यामुळे विरोधकांची ताकद ही चांगलीच वाढली आहे. महत्त्वाचं म्हणजे जर जन आंदोलनामुळे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होऊ शकतो तर अन्य मंत्रीही सुरक्षित नाहीत हे सत्ताधारी पक्षाला आता कळून चुकलंय. तुम्हाला काय वाटतं? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पुरेसा ठरेल का की यानंतर आणखी कोणत्या मंत्र्याचा नंबर लागू शकतो? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.